गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्यासाठी वचन आहे मत्तेय याचा 7वा अध्याय 12 वचन. ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट ग्रंथ हेच होत. पवित्र शास्त्र आम्हाला वारंवार आठवण देते, आपण मोलाने विकत घेतलेले आहोत, म्हणून आपण मौल्यवान असे आहोत. जग ख्रिस्ती लोकांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असते. हा एक भाग आहे. तर ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपण कसे वागतो हा दुसरा भाग आहे. महात्मा गांधी असे सांगत असत, जर ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे वागलेत तर संपूर्ण जगाला ख्रिस्ताच्या अनुयायी होण्यास विलंब होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पाचारण करीत असताना म्हणतो, माझ्या मागे या. ख्रिस्ताच्या ह्या शब्दात फार मोठा संदेश आहे. इसवी सन 1953च्या एका दुपारी शिकागो शहराच्या रेल्वे स्थानकावर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, इसवी सन 1952चे नोबेल प्राइज विजेते आल्बर्ट स्विझरच्या स्वागतासाठी उभे होते. नियोजित समयी गाडीतून 6 फूट 4 इंच उंचीचे भारदस्त व्यक्तिमत्व उतरलेत. स्वागतासाठी त्यांच्या सभोवती छायाचित्रांची व सन्माननीय व्यक्तींची गर्दी झाली. स्मित हास्याने ते स्वागताचा स्वीकार करीत असताना त्यांची नजर एका सर्वांच्या डोक्यावरून पलीकडे गेली. सर्वांची क्षमा मागत गर्दीतून वाट काढत ते पलीकडे उभ्या असलेल्या एका वृद्ध स्त्रीजवळ गेले. तिच्या हातात 2 जड सुटकेस होत्या. त्या उचलणे तिला त्रासदायक होत होते. स्विझरने नम्रतेने तिच्या जवळच्या सुटकेस स्वतःच्या हातात घेतल्या आणि जवळच्या बस स्टेशनपर्यंत ते घेऊन गेले आणि त्या वृद्ध स्त्रीला ज्या बसने पुढील प्रवास करायचा होता त्या बसमध्ये त्या ठेवल्यात व तिला जागेवर बसण्यासाठी मदत केली. बस सुरू झाल्यावर तिला हात उंचावून अभिवादन करण्यास ते विसरले नाही. परत सर्वांची क्षमा मागत ते त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांना विचारले. त्यांच्या ह्या कृतीने सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. कोणाजवळ प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द नव्हते. त्या ठिकाणी हजर असलेला एक छायाचित्रकार फार उत्साहाने म्हणाला, आजवर मी अनेक ख्रिस्ती उपदेशकांचे उपदेश ऐकलेत, पण माझ्या जीवनात ही प्रथम वेळ आहे की उपदेशाला मी कृती करताना पाहिले. नोबेल पारितोषिक विजेत्याच्या एका लहान कृतीने ख्रिस्ताची ओळख नकळत जगाला झाली. मंदिराच्या द्वारात बसलेल्या लंगड्या भिकाऱ्यास ख्रिस्ताने शिष्य पेत्र आणि योहान असे म्हणतात. आमच्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला आम्ही देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. प्रियानो, जे ख्रिस्ताने तुम्हाला दिले आहे ते त्याच्या नावात इतरांना द्या. आज उक्तीप्रमाणे कृती करून तर बघा. प्रिय येशू ख्रिस्ता, माझ्याजवळ जे आहे हे तुझे आहे. तुझ्या नावात ते गरजवंतांना त्यांच्या गरजेसाठी मदत करण्यासाठी आहे. ह्याची आठवण मी सदैव ठेवावी आणि त्याद्वारे माझा ख्रिस्त सर्वांना दिसावा असे करण्यास आज मला मदत कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन.